नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं साहित्य सख्या परिवारातर्फे स्वागत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला साहित्य सख्या कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात हा खरं तर सुरू झाला. आज 31वा कार्यक्रम आपल्या समोर हर्ष सादर होत आहे. विरंगुळा म्हणून आपण इथे जमत गेलो खरं, परंतु वक्ता श्रोता यांच्यासाठी मैत्रिणींना दिलेली ही खरी मेजवानीच नाही का. सख्यानं आजपर्यंत कितीतरी विषयांवर मुक्तपणे चिंतन झालं. समाजातील नामवंत साहित्यिक डॉक्टर मिलिंद बोकील असो किंवा माधवीताई घारपुरे असो, आज अभिनयातील ऐश्वर्य म्हणजे 31वा कार्यक्रम हा अशा अभिनयातील ऐश्वर्याने आज साजरा होत आहे. तर यापूर्वी सुद्धा तुम्ही अशी मेजवानी आपल्याला मिळालेली आहे. तर आजचा हा कार्यक्रम खास करून दीपाली काळे आणि आरती मुनीश्वर यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे हा गोड कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक आहात. आता पुढची सूत्र आरती मुनीश्वर यांच्याकडे देत आहे. धन्यवाद. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ऐश्वर्या नारकर या आपल्याला पाहुण्या म्हणून लाभल्या म्हणून हा कार्यक्रम तुमच्या पुढे सादर करताना अतिशय वेगळा आनंद होतोय. खरं ऐश्वर्या नारकर मूळची डोंबिवलीकर, म्हणजे मी तिला माहेरवाशीणच म्हणेल, आणि म्हणून ऐश्वर्या मी थोडस स्वातंत्र्य घेतलंय ना तुला अगं करायचं. अगदीच अगदीच काहीच प्रॉब्लेम. म्हणजे लेक लाडकी म्हणणाऱ्या मनीषाताई आणि सुरेशजी आठले यांची ही कन्या विवेकानंद शाळेमध्ये शिकत असताना बाबांच्या शाळेतून आनंदाचं अंकगणित सोडवं तिने थेट अभिनयाच्या क्षेत्राकडे झेप घेतली. आणि मग हे अभिनयाचा गंध निशिगंधाचा दरवळत असताना तिच्या आयुष्यात खरे हिरो आले ते अविनाशजी नारकर. आणि मग माझं मन तुझं झालं म्हणून ही प्रेमात पडली आणि लेक लाडकी सासूरची झाली नारकरांची. तिथून अभिनयाची सुरुवात तर झालेलीच होती, पण एक त्याच्याबरोबर तिला एक भक्कम साथ मिळाली आणि मग हे तिचं अभिनयाचं क्षेत्र उत्तुंग फुलत गेलं. आणि गेले 30 वर्ष 3 दशक ज्याला आपण म्हणतो, तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिक मनांच्या हृदयावर खरं तर राज्य केले. नारकरांच्या घरची अविनाशजींच्या आयुष्याची झालेली घराची झालेली ही स्वामिनी घरगृहस्थी सांभाळत आपलीशी वाटणारी श्रीमंता घरची सूनही झाली. पण तरीही मायकेचे बांधे डोर म्हणत तिची डोंबिवलीशी असलेली नाळ अजून तशीच आहे. आणि म्हणून दीपाली काळेंनी हक्कानी सांगितल्यावर ऐश्वर्याने लगेच होकार दिला आणि त्याचा इतका आनंद आज साहित्य सख्यांना झालेला आहे की सगळ्यांनी भरभरून आजच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे असं मला वाटतं. बाहेर ऊन तापतंय आणि दुसऱ्या आलेल्या करोनाच्या लाटेने खरं तर सगळीकडे निराशाजनक वातावरण आहे. पण अशा वातावरणामध्ये ऐश्वर्याच्या या मुलाखतीने आपल्याला एक सुखद शांत झुळूक अनुभवता येणार आहे हे मात्र नक्की. कारण तिची ओळखच तशी आहे. 3 दशक जी आपल्या अभिनयाने इथपर्यंत स्थिरावलीये, तिने आपला अभिनय जोपासला, समृद्ध केला. आणि म्हणून आज ऐश्वर्या नारकर म्हटलं की आम्हा डोंबिवलीकरांचं मन तर अभिमानाने भरून आहे. जास्त वेळ न घेता आता आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. मुलाखत म्हणजे सहज मारलेल्या गप्पा आहेत बरं का ऐश्वर्या. हो तसंच हवं. अर्थात एक नेहमी प्रश्न असतोच, पण तो विचारावाच लागतो, कारण तुझ्या अभिनयाची सुरुवात कुठून आणि कशी झाली? ऍक्च्युली आता सगळ्यांना माहितीये खरं तर अभिनयाची सुरुवात म्हटलं तर डेफिनेटली शाळेपासूनच झाली. कारण त्याच्या आधी तर काही म्हणजे मला वाटत नाही की 5वीच्या आधी असं काही तेव्हा ऍक्टिव्हिटीज पण काही नव्हत्या. म्हणजे आता जशी शिबिरं आहेत की अगदीच 1ली 2रीतली मुलं सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात या क्षेत्रात, कारण बऱ्याच कार्यशाळा असतात. तर तसं वातावरण तेव्हा नव्हतंच. म्हणजे शाळेचं गॅदरिंग हेच खूप मोठा इव्हेंट असायचा वर्षभरातला. आणि मला आठवतं की काळेबाई तर अगदीच ऍक्टिव्ह होत्या या सगळ्यात. म्हणजे मी त्या जरी 8वी ते 10वीला असल्या
तरी सगळ्या अख्ख्या शाळेवर त्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे 5वीत असताना वगैरे पण त्यांचं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये लक्ष होतं. आणि पांडुरंग घांगरेकर म्हणून सर आहेत, जे ऍक्च्युली शाळेत नव्हते पण शाळेच्या ह्या सगळ्या नाटकाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या त्यांच्याकडे सोपवलेल्या असायच्या. त्यामुळे आमच्या साठेबाई आणि असा सगळा जो ग्रुप होता टोटल, तर त्या ते सगळेच ह्या शाळेच्या काय म्हणूया की त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये खूप त्यांना काहीतरी शाळेसाठी करायचं होतं. आणि मग फक्त अभ्यासच नाही तर बाकी सगळ्या कलांमध्ये सुद्धा शाळा पुढे असावी असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. मग वक्तृत्व आहे किंवा कथाकथन आहे, समूह नृत्य तर होतच, लायन्स क्लबच्या स्पर्धा व्हायच्या. आणि मग असं करता करता त्या सगळ्या स्पर्धांमध्ये वैयक्तिक अभिनय स्पर्धा असायची. मग त्यासाठी घांगरेकर सरांनी तयार केलं आणि मग तिथून हळूहळू सुरुवात झाली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा नावाचं एक नाटक होतं, जे सर त्यांच्या संस्थेतर्फे, म्हणजे आमचा मे महिना जेव्हा सुरू असायचा तेव्हा त्यांच्या संस्थेतर्फे ते बाहेरच्या म्हणजे जळगाव किंवा भुसावळ अशा एरियामध्ये ते त्याचे प्रयोग करायचे. आणि लिटरली म्हणजे 10-10 हजाराचा मॉब असायचा, म्हणजे खूप मोठी पटांगणं जळगावच्या शाळांची, आणि त्या शाळांच्या इथे ते प्रयोग व्हायचे. त्यामुळे म्हणजे भीड चेपली गेली होती, की असं वाटायचंच नाही किती लोक असले तरी त्याचं दडपण नाही यायचं. तर सुरुवात म्हणायला अशी झाली की ताटी उघडा ज्ञानेश्वरामध्ये मी सोपानाचं काम करत होते, सोपानाचं कॅरेक्टर करत होते. सोपानाला काहीच वाक्य नव्हती, काही नव्हतं, फक्त मुक्ताबाईंबरोबर फुगडी घालायची होती. त्यामुळे खूप खुश होते मी की छान मजा, नाटकात काम करायला मिळतं, शाळा संपल्यावर पण शाळेत थांबायला मिळतं, ही जास्त एक आवडीची गोष्ट होती. की 24 तास शाळेत असणं हे पॅशन होतं तेव्हा. म्हणजे एकतर शाळा आणि घर हे खूप जवळ होतं, आणि तेव्हा खूप इन्फॉर्मल होत्या गोष्टी. म्हणजे आई शाळेत येऊन डबा द्यायची तरी चालायचं, शिस्त होती पण आपलेपणा जास्त होता. त्यामुळे शाळेत असायचं. मग ते हस्तलिखित तयार करणं असू देत, रिहर्सल्स असू देत, किंवा फळा लिहिणं असू दे पॅसेज मधला, तर जास्तीत जास्त वेळ तिथे थांबणं हे खूप आनंददायी असतं. तर त्यामुळे रिहर्सलला शाळेत थांबायला मिळतंय हेच खूप पर्वणी होती त्या सगळ्या दिवसांमध्ये. आणि करता करता ज्ञानेश्वराचा रोल करणारी जी आमची मेघना म्हणून मुलगी होती, तिला मला वाटतं थोडंसं ताप आला का असं काहीतरी झालं. आणि मग सरांनी सांगितलं की आता कोण तर, तेव्हा कसं एकतर सगळ्या रिहर्सल्सना आपण हजर असल्यामुळे आणि खूप ऍक्टिव्हली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे सगळं नाटक, सगळं ते अर्ध्या तासाचं जे नाटक होतं ते सगळंच पाठ होतं. आणि सरांनी जे बसवलं होतं, ज्या मुवमेंट्स होत्या त्याही सगळ्या माहिती होत्या, कोण कुठे जातं, केव्हा काय सुरू होतं हे सगळंच माहिती होतं. त्यामुळे ते मला म्हणाले की तू करशील का ज्ञानेश्वर. बरं, लहानपणी असं काही दडपण येत नाही की आपल्याला जमणार नाही किंवा जमेल का. गाणं म्हणायला मला 0% येतं, तरी सुद्धा त्याच्यात ज्ञानेश्वराची गाणी होती, ती मला जमतील का हेही दडपण मला तेव्हा आलं. त्यामुळे मी म्हटलं की हो मी करेन. आणि मग त्याचा पहिला प्रयोग मी केला, आय थिंक लिटिल थिएटरला केला आम्ही. आणि त्याच्यात उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं मला. आणि मला वाटतं तिथून सगळी सुरुवात झाली, आणि ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो आपण, किंवा एक हुरूप किंवा भीड चेपणं जे म्हणू शकतो ते तिथे झालं असावं. त्यामुळे या प्रवासाच्या सुरुवातीसाठी मी काळेबाईंना, आमच्या घांगरेकर सरांना, मिसेस घांगरेकरांना, आमच्या बाई ज्या आहेत त्यांना, कारण त्या सगळ्यांनी मिळून ह्याच्यात अप्रत्यक्षपणे मला पुढे नेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा खूप मोठा भाग आहे या सगळ्यात. पहिल्यांदा तुला, म्हणजे जेव्हा तू अभिनय क्षेत्रात गेलीस त्यावेळेला पहिल्यांदा नाटकात काम केलंस, जाहिराती केलंस, मालिका नंतर आली मला वाटतं तुझी महाश्वेता नावाची मालिका? नाटकातच केलं. म्हणजे SY ला होते मी तेव्हा, SY BSc ला. आणि मला खरं तर मेडिकल फील्ड मध्ये काहीतरी करायचं होतं, म्हणजे त्याची जास्त आवड होती. डॉक्टर नाही, कारण डॉक्टर होण्या इतके पर्सेंटेज मिळतील अशी खात्री नव्हती, पण त्या फील्डमध्ये काहीतरी कुठल्या तरी ब्रांचला काहीतरी करावं अशी आवड होती. बायो जास्त आवडीचं होतं. आणि त्यामुळे मी बांदोडकरला आधी ऍडमिशन घेतली होती सायन्सला, आणि नंतर मी मायक्रोबायोलॉजीसाठी CHM ला ऍडमिशन घेतली.
तर त्या सगळ्या बांदोडकर टू CHM या सगळ्या फेज मध्ये मला पणशीकर काकांचा फोन आला, प्रभाकर पणशीकरांचा. कारण आमचे घांगरेकर सर तिथे त्यांच्याशी ओळख करून दिली होती त्यांनी माझी, की ही चांगलं काम करते, तर तुमच्याकडे काही असेल कॅरेक्टर नाटकामध्ये तर तुम्ही नक्की सांगा. आणि तेव्हा त्यांची ऐतिहासिक नाटकं चालली होती आणि माझं वय अगदीच लहान होतं, त्यामुळे तसं काही त्यांच्या संस्थेचं नाटक मला अप्रोच झालं नाही. पण त्यांचा फोन आला की चंद्रलेखाचं नाटक ते करतात, तर त्या चंद्रलेखाच्या नाटकामध्ये एक रोल आहे जो ऐश्वर्याला अगदी सुटेबल आहे. मग मी जाऊन भेटले, मग माझं वाचन घेतलं. मला अगदीच 100% वाटतंय की तेव्हा मी जे वाचलं त्याला जर फक्त वाचनाचंच गृहीत धरून मला कॅरेक्टर देणार असतील तर ते मला दिलं नसतं, कारण मी खूप बेसिक लेवलला तेव्हा वाचलं होतं. कारण बालनाट्यातून डायरेक्ट प्रोफेशनलला ऑडिशन दिली होती मी, त्यामुळे तो प्रवास, मधली जी डेव्हलपमेंट होती, कोणाचा तरी आवाज आहे, मधली जी डेव्हलपमेंट होती ती नव्हतीच झाली. पण त्या कॅरेक्टरसाठी दिसायला मी करेक्ट होते, खूप सुटेबल होते, त्यामुळे तो रोल मला मिळाला. आणि शाळेतल्या बालनाट्यानंतर डायरेक्ट प्रोफेशनलला म्हणजे 2 अंकी नाटक करायची संधी मिळाली. आणि मग तिथून ते करिअर सुरू झालं. त्यामुळे नाटक टू नाटक हाच प्रवास होता. पण बालनाट्य ते डायरेक्ट व्यावसायिक नाटक असा प्रवास असल्यामुळे मधल्या ज्या स्टेजेस होत्या स्वतःला डेव्हलप करण्याच्या, त्या कुठेतरी मिस झाल्या. आणि मला असं वाटतं की मग प्रत्येक प्रयोगागणिक, प्रत्येक प्रोजेक्ट गणित असं शिकत गेले. नशिबाने मला ते ग्रुप खूप छान मिळाले, त्यामुळे कुठलं मला नाटक वाटतं होतं की तुझं पहिलं? गंध निशिगंधाचं पहिलं नाटक होतं, अच्छा. प्रल मयेकरांचं. आणि ते चंद्रलेखाचं म्हणजे मोहन वाघांचं प्रोडक्शन होतं. अच्युत देशिंगकरांनी ते डिरेक्ट केलं होतं. तर त्या नाटकात प्रभाकर पणशीकर होते, रेखा कामत होत्या, शरद होता, शरद पोंक्षे, अवी, मी, अशी आमची सगळ्यांची टीम होती 5 जणांची. आणि एकनाथ शिंदे म्हणून ठाण्याचा एक आमचा मित्र होता. असा असा आमचा ग्रुप होता. तर त्याचेही बरेच प्रयोग केले आम्ही. आणि मला वाटतं की तिथून कुठेतरी सुरुवात झाली या व्यावसायिक काय म्हणू, व्यावसायिक नाटकांची किंवा करिअरची म्हणू शकतो. पण बाय मग दॅट टाइम त्यावेळेला तू कुठेतरी हे मनात आलं होतं की हे छान वाटतंय करायला, तर ह्याच्यात आपण करू शकतो. तरी अजून करिअर ह्याच्यात करावं इतकं काही डोक्यात आलं नव्हतं. अभ्यास आणि त्यावेळेला तू कॉलेजमध्ये असशील, मग अभ्यास आणि हे नाटकांच्या तालमी वगैरे जमत होतं का, दौरे? हो, तेव्हा पण आता कसं झालं की खरं तर सायन्स म्हणजे फुल टाइम आपल्याला कॉलेजमध्ये अटेंडन्स लागतो, अटेंडन्स खूप महत्वाचा असतो. तर सरांशी बोलून, आमच्या प्रिन्सिपलशी बोलून मी फक्त तेव्हा प्रॅक्टिकल्स अटेंड करायचे आणि नोट्स क्लासच्या घेऊन मग मी बाकीच्या नोट्सने अभ्यास करायचे. त्यामुळे फक्त प्रॅक्टिकलसाठी उल्हासनगरला जायचं, उल्हासनगरवरनं पार्ल्याला रिहर्सलला जायचं, रात्री घरी यायचं डोंबिवली, असा म्हणजे खूपच प्रवास होता तेव्हा सगळा सुरू. पण अभ्यास आवड असल्यामुळे मला असं वाटतं की केवळ तो झाला. जर आवड मला तेवढी नसती तर गिव्हअप करायला लागलं असतं, कारण खूप दगदग होती. आणि प्रवासातच वेळ गेल्यामुळे अभ्यासाचा असा जो वेळ असतो तो नव्हता मिळत. पण मग त्या सगळ्या याच्यातच जिथे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास केला गेला. रादर दौऱ्यावर पण मला आठवतं की मी नोट्स घेऊन जायचे आणि दौऱ्यावर पण अभ्यास व्हायचा. वेळ तसा बघायला गेलं तर नाटकाच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मिळतो खूप, पण तो युटिलाइज करणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे आता आमच्या शूटिंगच्या इथे पण आता ही लहान मुलं काम करतात, त्यांच्या शाळा असतात, त्यांचे अभ्यास असतात, तर त्यांना 2 सीन्सच्या मध्ये किंवा पूर्ण दिवसामध्ये खूप वेळ मिळतो, पण तो सिन्सिअरली वापरणं आणि अभ्यासाकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे ते गणित एकदा जुळलं की अभ्यासाबरोबर तुम्ही हे करिअर करू शकता, म्हणजे होतं, ते करता येतं. आता तू ज्या वेळेला काम एक मिनिट. हम्म. ज्या वेळेला तू काम करायला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती किंवा तेव्हा असलेल्या सुख सुविधा आणि आता तुम्ही जेव्हा दौऱ्यावर जाता, स्वतंत्र गाड्या असतात किंवा वेळप्रसंगी प्लेननी पण जाऊ शकता, ट्रेननी जाऊ शकता, तेव्हा तसं ते नसेल ना, असं काही? नाही नाही, तेव्हा तर म्हणजे नाटकाच्या अजूनही रादर बऱ्याच अंशी आम्ही नाटकाच्या बसनीच प्रवास करतो. अगदीच इंदोरला जायचं असेल किंवा अगदीच नागपूरचे प्रयोग असतील तर फ्लाईट प्रिफर करतो. पण परिस्थिती तर खूपच बदलली आता. तेव्हा
रादर ज्या हॉटेलला आम्ही थांबायचो तीही तेवढी अपग्रेडेड नव्हती, सोयी नव्हत्या, म्हणजे बेसिक सोयी पण बऱ्याच अंशी नव्हत्या. किंवा दौरे असायचे ते त्याच्यात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी रात्रीचा प्रवास असायचा, आणि मग मध्येच कुठेतरी बस थांबवून मग कुणाला तरी रिक्वेस्ट करून खाण्याची किंवा वॉशरूमला जायचं असेल तर तशा सोयी व्हायच्या. कारण असं हायवेज नव्हते, अद्ययावत मॉल्स नव्हते की कुठेही तुम्हाला वॉशरूमची सोय असेल असं नव्हतं. आणि मग खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. मला मला आठवतं की गोव्याच्या दौऱ्यात तर माझे खूप हाल व्हायचे, कारण गोव्याला नॉनव्हेज खूप, मासे हाच प्रकार जास्त होता, आणि मी अगदी प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे तिथे तर मला वाटतं की म्हणजे ज्या तेलात मासे तळायचे त्याच तेलात पापड सुद्धा तळायचे, त्यामुळे त्या पापडाला सुद्धा माशांचा वास यायचा. तर तेव्हा खाण्याचे तशा पद्धतीत बऱ्यापैकी हाल व्हायचे. आणि म्हणजे काय म्हणू की पॅकेज फूड किंवा आता जसं जितकं अवेलेबल आहे तेवढं नव्हतं रादर. आणि मला असं वाटतं की नव्हतं त्याच्याही पुढे जाऊन की ते घ्यावं, तेवढे पैसे खर्च करावेत, ही मेंटॅलिटी पण तेव्हा नव्हती. म्हणजे एक बिस्किटचा पुडा असेल तर त्याच्यात आपण हा ओके मधल्या वेळेला तेवढं पुरे आहे, पण असे 4 प्रकारची खाणी आपण कॅरी करावी हे तेवढं नव्हतं. आणि पहिल्या प्रयोगाला तर पहिल्या नाटकाला तर मला 100 रुपये नाईट होती, त्यामुळे ते अरे एक प्रयोग केला की 100 रुपये मिळायचे. पण अर्थात तेव्हा बाकीचे खर्च पण कमी होते. म्हणजे मला आठवतंय की माझ्या कॉलेजचा बऱ्यापैकी खर्च मला नाटकाच्या पैशातून करता यायचा. म्हणजे बाबांकडनं पैसे घेणं पुस्तकांसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी हे थोडंफार कमी झालं होतं. म्हणजे ते तेवढे पुरायचे ते पैसे. पण मग त्याच्यात बाहेरून कुठेतरी खाणं घेणं आणि बाहेर खाण्यातच पैसे संपवणं हे डोक्यातच यायचं नाही. त्यामुळे अशा पद्धतीत बऱ्याच सुविधा नव्हत्या ज्या आता आहेत. आता थिएटर्स पण खूप छान अपग्रेडेड झालेत. तेव्हा थिएटर्स पण बांधलेली असायची, झापाची असायची, किंवा अगदीच चांगल्या पद्धतीत बांधलेलं असेल तरी टॉयलेट्स व्यवस्थित नसायची, स्वच्छता नसायची. त्यामुळे नाटक करणं म्हणजे एवढा प्रवास करून जाऊन नाटक करणं हे काही काही वेळेला इरिटेटिंग व्हायचं बऱ्याच अंशी. की कसल्याच सोयी नाहीत, आणि मग प्रयोग चांगला झाला तेवढे 3 तासच तुम्ही एन्जॉय करता, मग मागचा पुढचा सगळा जो त्रास असायचा किंवा परत त्याच बसमध्ये. बरं बसेस सुद्धा आत्ताच्या जशा आहेत वॉल्वो टाईप तशाही नव्हत्या ना, नाटकाच्या बसेस ह्या खूप बेसिक लेवल, म्हणजे नॉर्मल सीट्स असायच्या, 2 सीट्सच्या मध्ये गादी घालून पण झोपायला लागायचं. तर असे सगळे प्रकार होते, पण त्याच्याहून काही छान असू शकतं ही कल्पनाच नव्हती ना तेव्हा, त्यामुळे त्याचा तेवढा त्रास नाही झाला. पण आता तर खूपच छान सगळं सुधारलंय. म्हणजे प्रोड्युसर्स पण आता बऱ्यापैकी अ, काळजी घेतात. रादर तिकिटाचे दर पण वाढलेत, त्याच्यामुळे ओव्हरऑल बजेटमध्ये चेंज झालाय बराच. म्हणजे अगदीच फिल्म आणि टेलिव्हिजन सारख्या नाटकांना पैसे नाही मिळत, परंतु आधीचं जे बजेट होतं किंवा आधीची जी गणितं होती ती बऱ्यापैकी बदलली आहेत आता. त्यामुळे सोयी जास्त होतात, कम्फर्ट झोन तुम्हाला काम करताना जास्त मिळतो आता. मग नाटकातून एकदम तुझा प्रवास झाला तो आधी जाहिरात झाली की आधी मालिकांमध्ये गेलीस की सिनेमात? नाही, मालिका नंतर केल्या मी. नाटकातून मी आधी ऍड फिल्म्स केल्या, आणि अविनी मला खूप त्याच्यासाठी पुश केलं होतं. बाय दॅट टाइम माझं लग्न झालं होतं, मी वडाळ्याला राहायला गेले होते, आणि तू मग लग्नाचा विषय काढलास म्हणून थांबवते तुला की हे अविनाशी ऐश्वर्य असं मी तुझ्या बाबतीत म्हणेन की अभिनयाचं अविनाशी हो, ऐश्वर्य. तर अविनाशजींची तुला भक्कम साथ मिळाली, पण हे अगदीच. अविनाशजी भेटले कुठे तुला? मी म्हटलं पहिलं नाटक जे आम्ही केलं गंध निशिगंधाचा, ते आम्ही एकत्र केलं, आणि त्या दरम्यानीच मला असं वाटायला लागलं होतं की म्हणजे हा तो माणूस आहे की जो मला आवडतोय, जो रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतोय माझी. आणि कुठेतरी छान ट्युनिंग होतंय. मग जेव्हा आमचे प्रयोग संपत आले होते तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की मला असं असं वाटतंय तुमच्याबद्दल. तेव्हा माझं रादर लास्ट इयर चालू होतं, म्हणजे शिक्षण कम्प्लीट झालं नव्हतं. आणि अभि तेव्हा बीएसटी सर्व्हिसला होता, आणि प्रोफेशनली तो बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होता त्या त्या काळात ह्या फील्डमध्ये. तर मी त्याला सांगितलं की असं असं वाटतंय, तर तुम्ही मला सांगा, नाही तर असं नको व्हायला की म्हणजे मी बोललेच नाही नंतर कधी. आणि मग तो मला त्यांनी खूप खूप काय काही ब्रेन वॉश केलं होतं माझं, की अगदी लहान आहेस अजून, किंवा शिक्षण पूर्ण व्हायचंय, म्हणजे चांगली ओळखही नाही या फील्ड मधली तुझी, तुला कोणाची, तर तू उगाच लगेच डिसिजन घेऊ नकोस.
मग तो मला घरी घेऊन गेला त्याच्या, की कशी फॅमिली आहे. आम्ही खूप जण, जॉईंट फॅमिली होती त्यांची, रादर अजूनही आमची जॉईंट फॅमिली आहे. तर त्या सगळ्या प्रॅक्टिकली विचार करूया सगळ्या गोष्टींचा, म्हणजे नुसतं प्रेम प्रेम असं नको करू. मला असं वाटतं की प्रेमाकडे प्रॅक्टिकली बघण्याची जी सुरुवात झाली ती त्या काळात झाली असावी. म्हणजे त्याच्या आधीची जी लग्न होती सगळी, प्रेमविवाह जे होते ते बऱ्यापैकी प्रेमात आंधळ असलेल्यांचे होते. पण आमच्या पिढीपासून आय थिंक की थोडंफार त्याच्या जोडीला प्रॅक्टिकली विचार करणं खूप गरजेचं आहे, आणि ते खरंच खूप गरजेचं आहे. आताची पिढी, आमच्या पुढची तर खूपच प्रॅक्टिकल आहे, आणि तर ते त्या त्या काळानुसार गरजेचं डेफिनेटली आहे. तर ती सुरुवात मला असं वाटतं की तेव्हा तिथे झाली असावी. आणि मग आमचं लग्न झालं. त्या लग्नाला घरून विरोध झाला? कोणाच्याच घरून विरोध नाही झाला, त्यामुळे असं काही ड्रामॅटिक काही झालं नाही. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड होतं की काहीतरी कोणीतरी म्हणेल, पण तसं काही झालं नाही. आणि लग्न झालं. कारण आई बाबांचं म्हणणं होतं की तुमचं जर ठरलंय, तुझं शिक्षण झाल्यावर तुला तिकडे जाऊन करिअर करणं, तुझं जर तुला करण्याची इच्छा आहे, तर ते सोपं पडू शकतं. कारण डोंबिवलीतनं तेव्हा फारच इनकन्व्हिनियंट होतं सगळंच. म्हणजे ट्रेनला पर्याय नव्हता. रादर आताही तसा ट्रेनला पर्याय नाहीये, पण आताही तसंच आहे. म्हणजे बरेच कलाकार आता डोंबिवली हो सोडून वेस्टर्नला राहायला हो जातात. हो. कारण आमच्या वेळा खूप अडनिड्या असतात ना. एकतर 12 तासाची शिफ्ट असते शूटिंग म्हटलं की, आणि त्याच्यात ट्रेनची शेड्यूल्स बघणं हे जरा गोंधळाचं होतं. आणि बाय रोड म्हटलं तर खूपच प्रवास आहे, तो जाण्या येण्यात खूप वेळ जातो. तर त्या सगळ्या प्रकारात, आणि ठरलंच आहे तर आता कशाला आणखी होल्ड करायचं, असं म्हणून ते 95 ला लग्न झालं. आणि मग माझं खरं करिअर पण सुरू झालं. जसं एक लग्नानंतरचं आयुष्य सुरू झालं, तसंच व्यावसायिक किंवा प्रोफेशनली आपण म्हणू शकतो की करिअरकडे बघण्याची जी एक सुरुवात आहे ती त्या दरम्यान झाली. आणि तर तेव्हा महालक्ष्मीला सगळ्या ऑडिशन्स व्हायच्या फेमस स्टुडिओला ऍडच्या. म्हणजे तिथे वेगवेगळे स्टुडिओज आहेत छोटे छोटे, तिथे म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या ऍड्स असायच्या, आणि त्या सगळ्याच्या ऑडिशन्स तिथे व्हायच्या. तर अभि मला खूप त्याने पुश केलं होतं की नाही, तू केलं पाहिजे, करून बघ, नाही झालं तर इट्स ओके, म्हणजे त्याच्यात काही आपल्याला प्रॉब्लेम नाही, पण केलंच नाही असं कशाला करायचं. वेगवेगळी फील्ड आहेत, नाटक वेगळं आहे, सिनेमा आहे, सिरियल आहे, ऍड फिल्म्स आहेत, प्रत्येकात आपण बघितलं पाहिजे की कसं जमतंय, काय करता येते. आणि मग सुरुवात झाली. मग माझी बऱ्याच ऍड झाल्या. पहिली हॉर्लिक्सची जाहिरात कोणती? तुझी पहिली जाहिरात कोणती झाली? हॉर्लिक्सची मी पहिली केली ऍड. अच्छा. आणि त्याच्यात माझ्या सुदैवाने त्याच्या खाली माझं नाव यायचं, ऐश्वर्या नारकर असं. आणि म्हणजे ज्या गृहिणी असतात आणि त्या काहीतरी आपल्याला सांगतात प्रोडक्ट बद्दल, त्या फॉर्मॅटची ती ऍड होती. आणि त्याच्यात नाव यायचं, तर ते नाव माझं व्ही के नाईक म्हणून डिरेक्टर होते. तर त्यांनी ते बघितलं. मग त्यांना असं वाटलं की त्यांच्या फिल्मसाठी हे चेहरा आणि हे सगळं सेम चांगलं आहे, की सुटेबल आहे, आणि नाव मराठी आहे त्यामुळे मराठी मुलगी असणार. मग त्यांनी वाया वाया मला कॉन्टॅक्ट केलं. मग माझी सून लाडकी सासरची पहिली फिल्म मला मिळाली. तर असं ती एक एक प्रोजेक्ट मधनं प्रोजेक्ट मिळत गेली आणि करत गेली. मग सिरियल मी महाश्वेता केली, ती माझी पहिली डेली सोप होती, पहिला डेली सोप. आणि त्याच्या आधी एक दोन छोटे एपिसोड केले. पण सिरियल हा शेवटचा टप्पा होता. म्हणजे नाटक, ऍड फिल्म, त्याच्यानंतर फिल्म केली, आणि मग डेली सोप केला. तर थोडा उलटा सुलटा प्रवास होता सगळा. पहिली फिल्म किंवा पहिला चित्रपट कोणता तुझा? सून लाडकी सासर, जो बी के नाईकांनी मला ऍड बघून अप्रोच करून मिळाला होता. त्यांनीच तो डिरेक्ट केला होता. हम आपके है कौनचा रिमेक होता तो मराठीतला. आणि ती फिल्म माझी सिल्वर ज्युबिली झाली त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात. आणि खूप चालली. म्हणजे रादर अजूनही बरेच फोन येतात मला, किंवा बरीच पत्र येतात. आता पत्र आणि फोन हा फॉर्मॅट जरा कमी झालाय सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाल्यामुळे. व्हॉट्सअप. पण तेव्हाही खूप पत्र यायची की तुमचा हा सिनेमा बघितला. आणि रादर माझं कॅरेक्टर त्याच्यातलं जे एक नव्या सुनेचं, एका बहिणीचं असं सगळं होतं, ते खूप कनेक्ट व्हायचं की अशी वहिनी असावी, अशी घरातली सून असावी, असं खूप वाटायचं. आणि त्यामुळे म्हणजे 20-20 वेळा फिल्म बघितलेले पत्र आहेत माझ्याकडे, की आम्ही तुमची फिल्म 20 वेळा बघितली पण तरी अजून आम्हाला रडायला येतं शेवटी. अगदीच टिपिकल फिल्म होती, त्याच्यात असं काही वेगळं काही नव्हतं, पण ती ती कॅरेक्टर जिवंत आपल्या घरातली वाटणारी अशी ती फिल्म होती.
मालिकांचे अनुभव कसे आहेत? म्हणजे मालिकांमध्ये काम करताना जसा नाटकात आनंद मिळतो तसा मालिकांमध्ये काम करताना मिळतो? मिळतो. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक फील्ड जे आहे किंवा प्रत्येक त्यामुळे मीडिया जो आहे हा वेगवेगळा आहे आणि त्याचा आनंद देण्याची प्रकार जो आहे तो वेगवेगळा आहे. नाटकात तुम्हाला लाईव्ह ऑडियन्स समोर असतो किंवा प्रत्येक प्रयोगागणिक आपण काहीतरी वेगळं आपल्याला सापडतं. प्रयोग असतो त्याच्यामुळे ते ठरलेलंच होईल असं नाही. म्हणजे मूड वाईज किंवा अँबियन्स वाईज, रिस्पॉन्स वाईज पण आपला परफॉर्मन्स बदलत जातो. तर नाटकाची प्रोसेस ही खूप त्या हॅलो त्या तात्या. हॅलो. तर नाटकाची प्रोसेस ही त्या त्या प्रयोगागणिक वेगळी असते प्रत्येक नटाची. एक स्वतःला वाटणं, फील होणं, त्या कॅरेक्टरचा ग्राफ आणि समोरचे रिस्पॉन्स असं ते सगळं सरमिसळ आणि एक अशी केमिस्ट्री असते. सिरियल मध्ये शूटिंग करताना आपल्याला एकतर त्या त्या दिवशीचे सीन्स आपल्या हातात देतात आणि आपल्याला पुढे काय होणार आहे हे तेवढं माहिती नसतं. म्हणजे जेवढं तुम्हाला माहिती आहे सिरियल बघताना त्याच्या काही पटीने जास्त, 1-2 एपिसोडचं जास्त आम्हाला माहिती असतं. पण स्क्रीन प्ले हा वारंवार चेंज होतो. जसा रिस्पॉन्स मिळत जाईल एपिसोडला तसा स्क्रीन प्ले चेंज होतो. कॅरेक्टर्स वाढतात, कॅरेक्टर्स कमी होतात. पण त्याची पद्धत खूप इन्स्टंट स्टाईलची आहे सिरियल मध्ये काम करण्याची. म्हणजे गेल्यानंतर जे काही 8-10 सीन दिवसाचे आहेत त्या स्क्रिप्ट हातात येतात, मग ते वाचल्यावर आपल्याला कळतं की अच्छा असं होणार आहे का या एपिसोडमध्ये. आणि मग त्याचं पाठांतर वाचून झालं की आपण लक्षात ठेवायचं, सीन शूट करायचा. मग शूट झाला सीन की ते विसरलंही जातं. म्हणजे आता महाश्वेताचे डायलॉग आता लक्षात असतील तर तसं नाही होत. ती खूप इन्स्टंट प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही एक्सप्रेस करताना पण क्लोजच्या वेळेला तुम्हाला जसा फील येईल तसं तुम्ही काम करत जाता आणि तो क्लोज देत जाता. तर त्याच्यात काही असं ठराविक ठरलेल्या गोष्टी नसतात. डेली नेहमीचं आयुष्य जे आपलं आहे तेच चित्रित केलं जातं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की काय तेच तेच दाखवताय, जरा काहीतरी वेगळं दाखवा. तर आमचं म्हणणं असतं की डेली सोप हा खूप हळूहळू पुढे सरकतो आणि आपल्या आयुष्यात तरी कुठे काय असतं, पटापटा काही घडत असतं. आपले पहिले 10-10 दिवस आपण एकाच पातळीवर असतो. बरोबर. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये तर आपल्याला खूप जाणवतं की अरे खूप काहीच घडत नाही, काहीच करत नाहीये आपण. तर आयुष्य तशा थांबल्यासारखंच. हा तर तशा पद्धतीत ते खूप असं हळूहळू हळूहळू त्याच्यात एक एक गोष्ट ऍड केली जाते किंवा काही काही वेळेला रिपिटेशन्स असतात. म्हणजे मी जे बोलले ते तुम्ही बोलून परत प्रेक्षकांना सांगता, तिसरा माणूस परत सांगतो. तर त्याच्या मागचं लॉजिक असं असतं की ज्या वेळेला नवा ऑडियन्स जॉईन होतो त्या त्या शोला तर त्याला मागचं पुढचं थोडा तरी रेफरन्स मिळावा. त्यामुळे बऱ्याच वेळेला रिपिटेशन असतं. पण तरी सुद्धा तुम्ही ते करत राहणं आणि समोरच्याला इंटरेस्ट त्याच्यातला वाटत राहणं हे कसब आहे. आणि मला असं वाटतं की डेली सोप करणं हे तेवढं सोपं नाहीये. कारण ते होल्ड करणं म्हणजे लोकांना सगळंच माहिती असतं पण तरी सुद्धा त्यांनी तो एपिसोड बघणं आणि त्यासाठी त्यांना होल्ड करणं हे थोडंफार कठीण आहे. आणि जर ते तुम्ही स्वतः एन्जॉय करत नसाल तर ते करणं खूप कठीण होतं. पण तुम्ही जर मजा घेत असाल तर त्याची एक वेगळी गंमत आहे डेली तू सोपची. हिंदी मालिकाही केल्यास, हिंदी मालिकाही केल्यास, हो हो. तर मग हिंदी मालिकांमध्ये जास्त रमली नाहीस का? नाही की असं काही नाही. हिंदीच्या पण मी म्हणजे अगदीच मागच्या वर्षीपर्यंत चालू होती मालिका. पण एकदा मराठी मालिका सुरू झाली की एका वेळेला दोन्ही नाही करतायत. कारण मेजर कॅरेक्टर्स करत असल्यामुळे इथेही 20-20 दिवस लागतात आणि हिंदीला तर 25-30 दिवस पण पुरत नाही. त्यामुळे 2 प्रोजेक्ट एकत्र नाही होत. म्हणजे आयदर हिंदी केलं तर मराठी नाही करतायत किंवा मराठी डेली सोपचं म्हणते मी. नाटक मॅनेज होतं दोन्ही प्रोजेक्टमध्ये पण 2 डेली सोप नाही मॅनेज होत कारण दोघांनाही तेवढेच दिवस लागत असतात. वेळ द्यावा लागतो? त्यामुळे स्वामिनी, नंतर लेक माझी लाडकी, स्वामिनी आणि आता श्रीमंतागरची सून, तर हे खूप लागोपाठ तिन्ही मराठी प्रोजेक्ट सुरू झाले. त्याच्यामुळे मला हिंदी नाही करता आलं. पण हिंदीचं पण गणित तसंच आहे. फक्त त्यांचा स्क्रीन प्ले खूप आयत्या वेळेला अप्रूव्ह होतो आणि कितीही वेळ कमी असला तरी त्यांना ज्या ट्रीटमेंटनी सीन शूट करायचा आहे त्या ट्रीटमेंटनीच तो शूट केला जातो. त्यामुळे त्याला मग डे नाईट करावं लागतं, एपिसोड कम्प्लीट करायला लागतात. तर तिकडे थोडंसं टीडियस जॉब आहे तो. मग वेळेचं गणित जरा कठीण होतं काही काही वेळेला. मराठीत स्वामिनी तसं नाही. मालिकेबद्दल मला विचारायचं की त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा तुला बघितलं अचानक
तेव्हा थोडीशी म्हणजे खल प्रवृत्तीकडे गोपिकाबाईंचा बरोबर. स्वभाव वेगळा होता, पण अगदी. आम्हाला आजवर तुझं सोज्वळ सात्विक म्हणजे रूप त्याच्यातही तुझं तसंच आहे, पण तुझ्या स्वभावाचे जे कंगोरे तू हो दाखवलेस, हो हो. भूमिका करताना काय मजा आली, काय वाटलं तुला? खूपच मजा आली मला. मी म्हणजे गेले कित्येक दिवस माझं असं झालं होतं की म्हणजे कामाची मजा येते. आता रादर लेक माझी लाडकी मध्ये सुद्धा सुरुवातीला ते कॅरेक्टर अगदीच निगेटिव्ह होतं, आई असली तरी सुद्धा. पण नंतर ते पॉझिटिव्ह झालं आणि परत ते आपल्या प्रेक्षकांना आवडेल अशा पद्धतीत ती मालिका सुरू झाली. तर काहीतरी वेगळं करायचं म्हणजे सतत आपण सहन करणारं किंवा असं कॅरेक्टर करत राहिलं की मोनोटोनच होतं आणि एका पॉइंटला कंटाळवाणं होतं ते आपलं आपल्याला. पण मग ज्यावेळेला विरेननी मला फोन केला, विरेन प्रधान डिरेक्टर होता आणि तोच प्रोड्यूस पण करणार होता, की असं असं कॅरेक्टर आहे. बरं, पेशव्यांची वंशावळ एवढी आहे की कुणाचं कोण काय हे म्हणजे मला तर समजून अगदी घेणं म्हणजे माहिती नव्हतं. हा, इतिहासच वाचायला पाहिजे. बरोबर. खूपच खूपच. तर तेव्हा त्यांनी मला ते सगळं समजून सांगितलं होतं की कोण कुणाचं कसं काय आहे, काय कॅरेक्टर आहे. तर म्हटलं की अरे मला तर आवडेलच करायला, मजाच येईल. पण ते खूप खूप आहे त्याच्यात आणि जे मला शूटिंग सुरू व्हायच्या आधी वाटलं होतं त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने जास्त आम्ही शूट करताना एक एक सीन डेव्हलप होत गेला. म्हणजे इतके बारकावे होते त्या गोपिकेच्या कॅरेक्टर्स मध्ये की खूप मजा आली. म्हणजे आणि विरेंनी पण बऱ्याच वेळेला इनपुट्स देणं जे म्हणतो डिरेक्टरचं काम जे असतं ते आमचा कल्पेश म्हणून, कल्पेश कुंभार आमचा सेट सांभाळायचा, आमचे डेली एपिसोड तो डिरेक्ट करायचा. तर त्या दोघांनी मिळून बऱ्याच वेळा की नाही नाही हे असं मागचं असं झालंय त्यामुळे इथे आपल्याला अशा पद्धतीत थोडं त्याच्यात बदल करता येईल किंवा असं करत. तर त्या कॅरेक्टरला आणखीन बहार आली. म्हणजे ती निगेटिव्ह वाटली नाही, ती एका बाजूनी तत्व तिची करेक्ट वाटली. तेवढीच ती भाऊकही होती. नाना आणि तिच्या 2 मुलांच्या बाबतीत ती खूपच भाऊक होती. म्हणजे पेशवाईसाठी तिने जीवाचं रान केलं. म्हणजे जे काही तिने केलं ते पेशवाई टिकावी यासाठी केलं. एक आई म्हणून ती फारच उत्तम होती. एक सासू म्हणूनही तिने खूप चांगल्या शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. आणि एवढं सगळं असूनही तिची शेवटी शोकांतिका होती. त्यामुळे खूप मला झाली तिची शोकांत. पण मला असं वाटतं स्वामिनी मालिका थोडीशी लवकर संपवली गेली लॉकडाऊनमुळे किंवा काय कळलं नाही. लॉकडाऊनमुळे, कारण लॉकडाऊनमुळे खूप गॅप पडली आणि गॅप पडल्यानंतर परत जेव्हा ती सुरू झाली तेव्हा लहान मुलांना हे नव्हतं, परमिशन नव्हती कामाची. त्यामुळे आमची रमा तेव्हा लहान होती जेव्हा आम्ही शूट थांबवलं होतं. मग परत डिसिजन घेऊन रमा मोठी करण्यात आली. तर मधलं सगळं जे डेव्हलपमेंट होती किंवा जे ठरवलेलं होतं त्या गोष्टी प्रॅक्टिकली करता आल्या नाहीत. मग रमा मोठी झाल्यावर परत ते एक रोमॅन्टिक साईडला ती सिरियल न्यायची का? खरं तर स्वामिनी ही घरातलं राजकारण म्हणजे किचन मध्ये पेशवाईच्या वेळेला काय राजकारण होतं, बायकांनी ती पेशवाई कशी बायकांची. सांभाळली किंवा त्यांच्यात काय राजकारण झालं, हा बेस होता त्या सगळ्याचा. मग रमा मोठी झाल्यानंतर बऱ्यापैकी ती लव्ह स्टोरीकडे वळायला लागली. मग त्यातलं जे जे करायचं होतं ते करताच येईना आणि मग एका पॉइंटला असं झालं धीरेंचं की नाही म्हणजे मला जे म्हणायचंय त्या आता या सगळ्या प्रकारात नाही करता येते. खूप ऍडजस्टमेंट कराव्या लागत होत्या की एकत्र 4 जणांनी शूटिंग नाही करायचं, मग क्लोजच करायचे. मग त्या ऐतिहासिक सिरियलला जर 5-6 जणांचा सीन असेल तर त्याच्यात एकाच आधी घेणं तर ते प्रॅक्टिकली सगळ्याच खूप काही गोष्टी वेळेला ते जाणवलं सुद्धा, म्हणजे विशेषतः बाळशास्त्रींचे वगैरे जे सीन होते ते हो जोडलेले हो वगैरे असं कळत होतं. हो पण तिथली तुझी त्यामुळे व्यक्ती खूप गाजली आणि तू इतकी सुंदर दिसायचीस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना, हो खरंच अगदी म्हणजे खूप छान वाटायचं तुला त्याच्यात खूपच छान. म्हणजे काय म्हणूया की कॉस्ट्युम, त्याच्यानंतर ज्वेलरी, लुक डिझाईन जो केलं होतं ते सगळं त्याला खूप गंमत होती. म्हणजे सुरुवातीला आम्हाला खूप कठीण गेलं कारण वाड्याचा सेट असल्यामुळे आमच्याकडे एसी नव्हता आणि एवढे हेवी सगळे कपडे, ज्वेलरी दागिने होती. आणि शेले सगळे आणि ते ऍक्च्युअल सिल्क आणि असे होते. म्हणजे त्याच्यात काहीच त्यांनी किंवा त्या साड्या कमतरता पण ठेवली खूप नाही. जास्त हेवी जरीच्या असायच्या. खूप हेवी आणि सुरुवातीच्या तेव्हा शिवलेल्या नव्हत्या त्यामुळे आमचे खूप अख्ख्याच्या अख्ख्या साड्या कॅरी करायला खूप जड व्हायच्या. मग कानातले खूप मोठे होते, जे त्याची डिझाईन सोन्याची होती, त्या सोन्यासारखी होती त्यामुळे त्यांचे पॅटर्न जड होते ते खूप. मग आम्हाला अक्षरशः सोफ्रामायसिन लावून काम करायला लागायचं कारण कंटिन्युटी जायची 10-10 दिवसाची. त्यामुळे सुरुवातीला ऍडजस्ट व्हायला खूप वेळ गेला कारण हे सगळं सांभाळून परत डायलॉग सुद्धा
की जे आपण नेहमी बोलतो तसं नाही. म्हणजे आता पण बऱ्याच वेळा माझं परंतु येतं, म्हणजे पण नाही येत. त्यामुळे ते पण परंतु मधले पण इतके फरक होते, तर ते लक्षात ठेवायचे. एवढे ती गोपिका तर खूप बोलायची, त्यामुळे ते सगळे पानभर डायलॉग लक्षात ठेवणं म्हणजे खूप कसरत होती. पण नंतर नंतर आम्ही खूप रुळलो होतो आणि मजा येते काम करायला. त्यामुळे तो छान त्याच फेज वेळेला होती. तुझं आणखी काही नाटक वगैरे पण चालू होतं त्या सिरियल नाही नाही चालू नाही, स्वामिनीच्या वेळेला मी फक्त स्वामिनी करत होते. मग स्वामिनीच्या शेवटाकडे श्रीमंता घरची सून सुरू झालं, त्यामुळे तेव्हा मी दोन्ही शूटिंग करत होते. श्रीमंता घरची सूनचा पण म्हणजे एक आम्ही त्याच्यामध्ये बघतो तर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे खरं तर ते पण. हो, ते हॅलो. अगदीच घरातल्या सारखं आहे सगळं. आणि वावरणं म्हणजे तुम्ही जर या सुखानं या बघितली असेल तर त्या पठडीतला तो शो आहे थोडाफार, की खूप घरातल्यासारखं. म्हणजे मेकअपही अगदीच मी बेसिक करते, सकाळी थोडासा केला नाही केला आणि मग तो दिवसभर चालतो. त्यामुळे केस नीट असायला पाहिजे अशी रिक्वायरमेंट नाही, अगदीच घरच्या सारखं. त्यामुळे मजा येते करायला. आणि कंटेंट वाईज पण मध्यम वर्ग जो आता कुठेतरी हरवत चाललाय. म्हणजे अप्पर मिडल क्लास आता सुरू झालाय, एक काहीतरी वेगळाच क्लास आहे. आणि मग तो ना तर धड श्रीमंत ना गरीब असा मधला. आणि त्याच्याकडे जे संस्कार होते ज्या मध्यम वर्गाकडे, ते कुठेतरी हरवत चालले. तर त्यामुळे ते परत आणणं, की त्याची जाणीव करून देणं लोकांना, हा थोडाफार त्या सगळ्यातला उद्देश आहे. आणि मग मध्ये मध्ये काही काही वेळेला तो मेलोड्रामॅटिक होतो एपिसोड, काही कॅरेक्टर्स लावलं आहेत, तर ती त्याची गरज आहे. म्हणजे ज्या टाइम स्लॉटला ती सिरियल सुरू आहे त्या टाइम स्लॉटला काही काही वेळेला असं वाटतं की लोक कामात असतात, बायका स्वयंपाकघरात असतात, तर त्यांचं लक्ष जावं याच्यासाठी कुठेतरी बँग मिळणं गरजेचं असतं. मग कुठेतरी भांडणं होतात, कुठेतरी एक बँग येतो. पण अदरवाईज तो खूप छान असा सटलली जाणारा शो आहे. मजा मला येते वाटतं करायला. लेक लाडकी या घरची मध्ये अविनाशजी होते तुझ्या बरोबर ना? लेक माझी लाडकी मध्ये होतो, हा. सिरियल मध्ये म्हणताय ना? हो, सिरियल मध्ये. हो हो. मग घरातली ऑनस्क्रीन तुमची जोडी खूप आणि म्हणजे तुमची जी कपल तुमचं आहे जोडी, ती खरोखर प्रेक्षकांची खूप लाडकी जोडी. मग घरात तुमचं असलेलं एकमेकांशी नातं आणि सिरियल मध्ये असलेलं नातं आणि त्याच्यातनं जमणारं अभिनयाचं ट्युनिंग, हे कसं काय असतं? म्हणजे मला तर खूप उत्सुकता आहे या. सिरियल मध्ये तर एकतर काय म्हणूया, ती कॅरेक्टर्स तशी तशी लिहिलेली असतात. आणि अभि बरोबर किंवा आपण एकत्र काम करताना बऱ्याच गोष्टी सुकर होतात, की आपल्याला समोरचा माणूस पूर्ण माहित असतो. त्यामुळे सीन आपण करताना ते सीन बोली भाषेत खूप व्यवस्थित होतात आणि इनपुट्स आपण चांगली देऊ शकतो. कारण समोरच्याच्या चेहऱ्यावरची रेष हल्ली तरी आपल्याला कळतं की याच्या मनात काय. त्यामुळे त्या पद्धतीत गिव्ह अँड टेक होऊ शकतं. लेक माझी लाडकीच्या वेळेला पण आम्ही 3 वर्ष आम्ही एकत्र सिरियल केली आणि नवरा बायको म्हणूनच काम केलं. त्यामुळे काय म्हणूया की खूप सोपं जातं. म्हणजे इनिबिशन्स नसतात किंवा म्हणजे गैरसमज होण्याचे प्रश्न नसतात. माणूस माहिती असतो, त्यामुळे सीन डेव्हलप होताना आपण आपल्या प्रकारे तो लिबर्टी घेऊ शकतो आणि अवघडलेपणा वाटत नाही. अवघडलेपणा नसतो. आणि पण असंही होतं की अर्थात असं कधीच होत नाही की घरातले क्लॅशेस किंवा घरात जर भांडण झालं असेल तर ते सेटवर तिथे रिफ्लेक्ट होतं, असं कधी होत नाही. पण सतत एकमेकांच्या बरोबर असल्यामुळे आपल्याला एकमेकांचं सगळंच मूड्स आणि सगळंच माहिती असतं. त्यामुळे मग असं होतं की जरा कुठेतरी रिफ्रेश व्हायला हवं. आपण घरातही तसंच आपण वावरतो, तिकडेही तसंच वावरतो. त्यामुळे मग मेकअप रूम मध्ये असताना मला नाही वाटत की आम्ही असं सतत एकमेकांच्या मेकअप रूम मध्ये असतो. तो त्याच्या मेकअप रूम मध्ये असतो, मी माझ्या मेकअप रूम मध्ये असते. आणि सेटवर आम्ही मग सीन वाचतो, मग सीन करतो. आणि अवी हा खूपच हॅपी गो लकी माणूस आहे. तो खूप जॉली आहे. म्हणजे त्यामुळे सीन मध्ये किंवा सेटवर त्याची खूपच धमाल चाललेली असते. त्यामुळे युनिट सतत हसतच असतं. इथे त्यामुळे उत्तर तो प्रकाशनाला ते आलेले असताना तो अनुभव घेतला की खूप दिलखुलास आहेत एकदम. म्हणजे हो, त्यांच्याशी बोलताना असं काही वाटलं नाही आणि छान वाटलं त्यांच्याशी बोलताना. एक्झॅक्टली. त्यामुळे तो असताना एक एनर्जी असते सेटवर आणि काम करायला पण मजा येते. त्यामुळे आणि त्यात श्रीमंताची सून मध्ये सुद्धा आमचीच पेअर आहे. त्यामुळे प्रोडक्शन हाऊस आमचं तेच आहे, जे लेक माझी लाडकीच होतं. सगळी टीम ती आहे. त्यामुळे असं असेल तर काय एक फॅमिली असल्याचं फिलिंग येतं.
कारण आपण 12 तास शूटिंगला असतो, त्यामुळे त्या 12 तासामध्ये घरापासून दूर असतो, तर ती एक फॅमिली होते. कारण अगदीच सगळे तीच माणसं एकत्र असतात रोज. त्यामुळे ती फॅमिली एकदा छान झाली की ते तुमचं कामावर पण रिफ्लेक्ट होतं आणि तो शो पण खूप छान होतो. मग ते दिसतं तुम्हाला ऑनस्क्रीन. ऑफस्क्रीन केमिस्ट्री असते ती ऑनस्क्रीन कुठेतरी रिफ्लेक्ट होते. श्रीमंत घरची सून बघताना तू त्या कॅरेक्टरमध्ये इतकी म्हणजे मला असं वाटतं की हेच ते असणार. एखादी सिरियल बघतोय वगैरे आणि मग नंतर असं वाटतं की आता ही सुना आणि ती जाऊ आणि कसं बाई ही सांभाळून घेणार, म्हणजे असं कुठंतरी इतकं आपण त्याच्याशी रिलेट होतो, कारण ते हो, तुझ्या करेक्ट. अभिनयाचं आणि ज्या ज्या भूमिकेत तू जातेस त्या त्या भूमिकेत तू परफेक्ट त्या भूमिकेत इतकी शिरलेली असते, म्हणजे परकाया प्रवेश, की ते तसंच असं वाटतं. मी जसं म्हटलं तसं हो की आता गोपिकाबाई पेशवाईतली कशी कशी असेल तर ती नक्की हो. ऐश्वर्यासारखी असेल असं वाटायला लागतं. तू हो, गोपिकेने सिनेमाची खूप दिलं, पण गोपिकेचं म्हणजे मला मजाच आली ते कॅरेक्टर करायला. आणि रादर म्हणजे ते कॅरेक्टर संपलं तेव्हाही असं वाटलं की अरे, म्हणजे खूप मिस केलं. कारण तिचा पुढचा सगळा प्रवास आहे तो बिचारीचा इतका आपल्याला त्रासदायक होतो की तिने सगळं इतकं छान, सगळं चांगलं व्हावं म्हणून केलं आणि पण खूप कुठेतरी शोकांतिका झाली त्याची. हा, फारच फारच त्याच्यामुळे बिचारीचं मला अजूनही असं वाटतं की अरे, तिला अजून छान दिवस ते असायला हवे होते. आणि त्यावेळेला तुझं शूटिंग बघायची मला इतकी इच्छा होती, स्वामिनीच्या सेटवर यायची. मी काढायला, हो. दीपाली काळेला किती वेळा म्हटलं हे विचार ना ऐश्वर्याला, आम्ही शूटिंग बघायला, तेवढ्यात लॉकडाऊन झाला आणि ते सगळं हो, राहिलं सुरू. राहिलं राहिलं, अ, बरोबर. नाटकात काम करत असताना आपण तुझ्या चॅम्पियन सिनेमाकडे पण वळणार आहोत. नाटकात तू डबल रोल केलेला आहेस सोनपंखीमध्ये, आणि सोयरे सकल मध्ये सुद्धा तुझा असा एकाच नाटकामध्ये 2 भूमिकांमध्ये पण तू आहेस. तर हे करताना तुला चॅलेंजिंग वाटलं का? त्याच्यासाठी वेगळी तू काही तयारी केली होतीस का? डबल रोल करताना खरंच आता सोनपंखीच्या वेळेला तर माझा पहिला एक्सपिरियन्स होता तो. आणि ती कॅरेक्टर्स अगदीच एक, म्हणजे ती टोटली वेगळी होती. म्हणजे एक ती फिल्म स्टार आहे, एक घरगुती आहे, अशी ती टोटली वेगळी कॅरेक्टर्स होती. बहिणीच आहेत त्या. आणि ती लिहिली पण प्रल मयेकरांनी लिहिलेलं नाटक होतं. ती खूप छान पद्धतीने स्क्रिप्ट मध्ये आली होती. पण सोयरे सकळ करताना मला जास्त त्रास झाला. कारण जास्त त्रास ऍज इन की खूप काम करायला लागलं. म्हणजे आम्ही 3-3.5 महिने सोयरेची रिहर्सल करत होतो. कारण एकतर एज डिफरन्स होता आणि त्या 2 कॅरेक्टरचा एज वेगळं असलं तरी त्यांचे स्वभाव खूप सिमिलर होते दोघींचेही. त्यामुळे वेगळे पण कसं दाखवायचं, म्हणजे नुसतं मेकअप करून किंवा नुसतं विग लावून तिचं एज दाखवणं, हे अगदीच मिमिक्री केल्यासारखं वाटलं असतं. जोपर्यंत ते कॅरेक्टर तुमचं आतून जिवंत होत नाही तोपर्यंत ते खरं वाटत नाही. तर त्याच्यासाठी काय करता येईल, आणि ओव्हरऑल हेवी नाटक होतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा खूप बारीक 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 विचार करायला लागायचा. आणि त्याच्यात चेंजेस एवढे होते, चेंजेसला वेळ कमी होता. म्हणजे मी इकडनं एक्झिट केली की एंट्रीला मला सगळा गेटअप चेंज करून हार्डली मला एक अर्ध मिनिट वगैरे मिळायचं. तर त्यामुळे त्या सगळ्या प्रकारात सगळ्याच दृष्टीने तारेवरची कसरत होती. म्हणजे अभिनयाच्या बाबतीत पण, म्हणजे एक आपला रोलचा विचार करताना सुद्धा, आणि अपिअरन्स वाईज सुद्धा. तर ती 3-3.5 महिने रिहर्सल केली होती. आणि भूमिकेची तयारी म्हणाल तर मला असं वाटतं की एखाद्या नाटकाची स्क्रिप्ट आपण खूप वेळा त्याची रिहर्सल करणं, खूप ती अंगात मुरवणं, त्यातून आपल्याला एकदा ते कॅरेक्टर मुरत गेलं की ते कॅरेक्टर आपल्याला दिसायला लागतं की ही बरोबर. अशी असू शकते. मग ती आपल्या पद्धतीने ती साकारत जातो आपण. किंवा जर ते कॅरेक्टर दिसलंच नाही तुम्हाला तर नुसत्या डायलॉग मधनं आणि असं ते नाही होत. म्हणजे त्याची गंमत येत नाही. जोपर्यंत सिरियल मध्ये सुद्धा किंवा कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये ज्यावेळेला काम करताना ते कॅरेक्टर तुमच्या पद्धतीने तुम्हाला डोळ्यासमोर दिसायला लागतं की ते असं वागेल, ते असं बोलेल, असं रिॲक्ट होईल. तर ते दिसायला कधी लागतं की ज्यावेळेला तुम्ही त्याच्यात मुरता, ती स्क्रिप्ट तुम्हाला पूर्णपणे त्याचा सगळा रसास्वाद तुम्ही घेता आणि मग तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला लागता. तर त्या 3-3.5 महिन्याच्या प्रोसेसमध्ये आदित्य इंगळे आमचा डिरेक्टर होता. तर तो आणि मी, आम्ही लिटरली सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत एकत्र असायचो.
मग त्याच्या तो सीनच्या बऱ्याच गोष्टी सांगायचा की लेखनाच्या प्रोसेसमध्ये त्याला लेखकांनी काय काय सांगितलं, आणि मग ती कशी एकंदरीत स्क्रिप्ट तयार झाली, मग त्या फॅमिलीमध्ये काय घडलं असेल, काय झालं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतात, आणि मग एखादा सीन करताना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत राहतात, आणि मग त्या पद्धतीत आपण रिॲक्ट करत जातो. तर ही एक सगळी प्रोसेस आहे, आणि ती तुम्ही नुसती 10 दिवस रिहर्सल करून नाही येत. आणि आम्हालाही म्हणजे अविला काय मला काय नाटक करताना असं फुल त्याला वेळ देऊन त्याची खूप रिहर्सल करून ते करायला आवडतं. थोडक्यात ती भूमिका अंगामध्ये भिनवावी लागते. भिनवायला लागते, आणि नाटकात तर ती होतेच ना. तेवढा वेळ घेऊन नाटक केलं तर मला वाटतं की त्याचा आनंद जास्त मिळतो प्रेक्षकांना सुद्धा, आणि ती एक छान संपूर्ण परिपूर्ण अशी कलाकृती होते. तर त्या प्रोसेस आहेत, ती प्रोसेस एन्जॉय करणं आणि ती त्या पद्धतीने करणं हे त्याच्यावर वर्क करण्यासारखं आहे. म्हणजे एखादी भूमिका कशी करतो आपण, हे असं कसं आलं हे त्याचं उत्तर नाही देता येत. म्हणजे एखादी कविता कशी सुचली याचं उत्तर नाही देता येत तसं. पण म्हणजे ठोकताळे मांडायचे झालं तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असतात की ज्या आम्ही फॉलो करतो. ती प्रोसेस असते. दिग्दर्शक काय सांगतोय, लेखकाचा काय दृष्टिकोन होता ते लिहिण्यामागचा, मग आपण ते नाटक वाचताना आपल्याला त्याच्यामधून काय अर्थ बोधित होतोय किंवा आपल्याला काय वाटतंय, असं ते सगळंच एक टीमवर्क असतं, आणि मग एक कॅरेक्टर दिसायला लागतं, आणि मग ते छान समोर साकार केलं जातं. सोयरे सकळला तुला बरेच पुरस्कार मिळाले. सगळेच मिळाले. सगळेच पुरस्कार मिळाले. तशी पुरस्काराची एखादी अविस्मरणीय आठवण. तुला बरेच पुरस्कार आधी पण मिळालेले आहेत, पण तरी सुद्धा या सोयरेच्या सगळ्यांमध्ये वेळेला तर मला खूपच मजा आली, कारण अशी कुठलीच स्पर्धा नव्हती किंवा असा कुठलाच पुरस्कार नव्हता की जो सोयरेला मिळाला नाही. रादर सोयरेसाठी मला मिळाला नाही. त्यामुळे मला खूपच मजा आली. मला आवडतं बक्षीस मिळणं, हे खूप आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण काम केल्यावर आपलं कौतुक होतं, ते लोकांपर्यंत पोहोचतं. कारण आतापर्यंत असं झालं होतं की सोनपंखीला मला स्टेट अवॉर्ड होतं, पण त्याच्यानंतर नाटकासाठी ऑन अँड ऑफ असं नॉमिनेशन्स मिळायची, मध्येच अवॉर्ड मिळायचं. पण नाटकाच्या बाबतीत नाटकाच्या माध्यमातून मी खूप लोकांपर्यंत पोहोचले नाही असं माझं म्हणणं होतं सोयरेपर्यंत, की अशी छान नाटकं की जी खूप गाजली अशी मला करायला मिळाली नाही, किंवा जी मी केली ती लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्या केसमध्ये सोयरे हे सगळ्याच दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचलं, त्यांना आवडलं, मला कॅरेक्टरची मजा आली, अवॉर्ड मिळाली. तर खूप छान वाटलं. आठवण म्हणजे आता अवॉर्डची म्हणाल तर नॅशनल अवॉर्डची मला अगदीच जास्त आठवण आहे, किंवा ते सरप्राईज होतं माझ्यासाठी. म्हणजे चॅम्पियन्स ती फिल्म आम्ही जी केली ती चाइल्ड लेबर आणि चाइल्ड एज्युकेशन वरची फिल्म होती, जी आम्ही प्रोड्यूस केली होती. म्हणजे कुठलं तरी एंटरटेनमेंट म्हणून फिल्म प्रोड्यूस करणं हे आम्हाला नको होतं. काहीतरी त्यातनं सांगता आलं पाहिजे, काहीतरी छान मेसेज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असा उद्देश होता, आणि म्हणून ती फिल्म प्लॅन झाली. रमेश मोरे आमचा मित्र, त्याने ती डिरेक्ट केली होती. आणि आम्ही केली तेव्हा आपल्याला एक छान प्रोजेक्ट करायचा आहे, एवढाच दृष्टिकोन होता त्याच्या मागे. म्हणजे अवॉर्ड्सच्या दृष्टीने किंवा असं काहीच विचार केला नव्हता. आणि त्या मुलांनी पण खूप छान कामं केली होती. शंतनू रांगणेकर आणि मच्छिंद्र मोरे असे दोन कलाकार होते, बालकलाकार होते ते दोघंही त्याच्यात. आणि विषय खूप चांगला होता जो लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर आम्ही छान फिल्म केली, बऱ्याच ठिकाणी दाखवली ती. तेव्हाही काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, पाऊस खूप होता का काहीतरी, त्यामुळे ती प्रॉपर रिलीज करून आम्हाला एका आठवड्यात ती उतरवावी लागली. आणि तसंही सोशली आपण काही सांगायला गेलो तर ती लोक तेवढे त्याचं काय म्हणूया की जेवढी एंटरटेनमेंट आपण बघायला जाऊ शकतो, तेवढं सोशली प्रोजेक्ट जे असतं कनेक्टेड ते तेवढे लोक बघायला जात नाही. त्यामुळे त्याला तसाही रिस्पॉन्स कमी मिळाला. आणि मग एका पॉइंटला असं एक दिवस मी, मला आठवतं या वळणावर नावाची सिरियल करत होते, आणि त्या सिरियलच्या इथे मला फोन आला की तुम्हाला चॅम्पियन्ससाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले. ते अरे वा. म्हटलं की नॅशनल अवॉर्ड, म्हणजे माझं असं की कुठेतरी काहीतरी प्रँक करते की, म्हणजे आम्ही एंट्री पाठवली होती, आमचं सगळं फॉर्मॅलिटीज आम्ही कम्प्लीट केल्या होत्या, पण मिळालंच असं कसं झालं.
आणि मग बाकीचे फोन यायला लागले, मग तेव्हा त्याची खात्री आली. तर ते खूप असं सरप्राईज होतं माझ्यासाठी, की आम्ही केलं तेव्हा आमच्या डोक्यातही नव्हतं की त्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल. बरं, स्टेटला तेव्हा ती फिल्म त्याला एकही हे नव्हतं, अवॉर्ड नव्हतं, फक्त मच्छिंद्रला अवॉर्ड होतं, पण फिल्मला अवॉर्ड नव्हतं. मग त्याच्यामुळे आमचं असं झालं की नॅशनलला आपण सबमिट करू, बघूया काय होतं. तर नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर ऍज अ प्रोड्युसर म्हणून मला मिळालं, त्या दोन्ही बालकलाकारांना मिळालं, आमच्या डिरेक्टरला मिळालं, अशी 5 अवॉर्ड मिळाली आम्हाला. आणि असं झालं की वा, सार्थक झालं. तर ते खूप माझ्यासाठी अगदीच म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते बक्षीस स्वीकारणं खूप खूप हे आनंद म्हणजे त्याचा. तू खूपच आनंदाची अजूनही गोष्ट तू जेव्हा होती. बोलतेस तेव्हा तुझ्या स्वरातनं, तुझ्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहतोय तो. हो, खूप मजा आली. म्हणजे रादर कुठलंही अवॉर्ड मला आवडतं आणि मजा येते, कारण ते कौतुक असतं समोरच्याने केलेलं, नक्कीच, आणि नक्कीच. तो आनंद अगदीच वेगळा असतो आपण डेफिनेटली. केलेल्या कामाची पोचपावती आहे ती, आणि ते प्रेक्षकांच्या पर्यंत पोचलंय पोचले यातून अगदीच. त्याचं हे मी. तू लोकमत मध्ये सदर पण लिहितीस, ते कोणतं होतं? तर नाव मला नाही आठवत आहे. तेव्हा पण आमचे लोकमतचेच एक हे होते. त्यांनी मला भरीस पाडलं की अहो तुम्ही लिहा. म्हटलं अहो नाही हो, मला काही लिहिता वगैरे येत नाही. म्हणजे शाळेत निबंध लिहिणं किंवा निबंधाच्या स्वरूपापर्यंत लिहिणं हे ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला काही लिहिता येत नाही. तर ते म्हणाले होते की नाही नाही, लिहा तुम्ही, लिहून सुरुवात तर करा. असं करत करत मी ते लेख लिहिले होते, पण त्याच्यातही त्याचा फॉर्म असा ठेवला होता की नॉस्टॅल्जिया हा त्याचा फॉर्म होता, आणि मी आधीच्या सगळ्या गोष्टीशी कनेक्ट करून काही काही लिहिण्याचा प्रयत्न केला होता त्या लेखांमध्ये. आणि मग नंतर पण ते सुरू होतं, मध्ये मध्ये कुठेतरी लिहित होते मी, पण असं फुलफ्लेश फक्त नवशक्तीला लिहिलं. त्याच्यानंतर सकाळसाठी पण मी काही लेख लिहिले. त्यामुळे असं ते पण काही पिंड नाही लेखनाचं, त्यामुळे पण म्हणजे अभिनय, निर्मिती, लेखन सगळं जमवून आलं तुझं, हे मात्र लेखन नक्की. जमून आलं असं नाही म्हणता येणार, पण ते जेव्हा काही कधीतरी वाटतं, काहीतरी सुचतं, तेव्हा ते लिहिलं जातं. पण असं काय म्हणू की सातत्याने लिहितेच आहे असं नाही होत. पण ते माहित नाही, मग त्याच्यासाठी मला वाटतं की वाचनही जास्त करायला लागेल, आणि मग जरा त्याची लिखाणाची सवय करायला लागेल, आणि मग ते होऊ शकेल असं वाटतं. चित्रपट, म्हणजे जाहिरात, चित्रपट, मालिका, नाटक हे सगळं करत असताना आता एक नवीन प्लॅटफॉर्म आला वेब सिरीजचा. हो हो. त्या वेब सिरीज मध्ये तुला काम करायला आवडतं का, किंवा तो अनुभव कसा आहे? वेब सिरीज मध्ये मी अजून केलं नाहीये काम, कारण ज्या वेळेला हा आमच्याकडे एक कावळा येतो, तो माझ्याशी बोलत असेल तेव्हा तो असा वेगळ्याच आवाजात काहीतरी बोलत असतो. तुझं लक्ष वेधून घेतोय हा, बहुतेक. तर तो आता येऊन इथे गप्पा मारत बसलाय. तर तर तो वेब सिरीज अजून मी केल्या नाहीये. ज्या वेळेला वेब सिरीज सुरू झाल्या तेव्हा त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या होत्या, म्हणजे स्किन शोईंग कॅटेगरीमध्ये त्या जास्त जात होत्या, आणि बोल्ड अशा पद्धतीचा कंटेंट त्याच्यात होता. आता थोड्या फॅमिली बघू शकेल अशा पद्धतीच्या वेब सिरीज येत आहेत. खूप चांगल्या विषयावरच्या वेब सिरीज येतात. पण अजून मी म्हणजे मी केली नाही, किंवा तसं कोणी अप्रोचही झालं नाही अजून. पण बघू, तो एक OTT प्लॅटफॉर्म हा एक वेगळा आहे, आणि तो पुढची स्टेज त्याचीच असणार आहे टेलिव्हिजन नंतर. त्यामुळे त्याच्यातही छान कंटेंट घेऊन येतीलच लोक, आणि करायला लागेलच किंवा करूच. पण काय म्हणू की आपल्याला जमणारा आणि आपल्याला आनंद देणारा अशा प्रोजेक्ट मध्येच काम करेन मी असं आहे म्हणजे. पण ते करेन मी, वेब सिरीज तर करेन, कारण खूप चांगली लोक इन्व्हॉल्व्ह होत आहेत, चांगले कंटेंट येत आहेत. जो आधीचा फक्त एक पिंड, एक काय म्हणू विषय होता, पण तसा राहिलेला नाही आता. बाकीच्या विषयावर पण, चांगल्या विषयांवर पण लोक येतात, आणि खूप खरं बोललं जातंय बऱ्यापैकी वेब सिरीज मध्ये. तर मला वाटतं OTT प्लॅटफॉर्म हा याच्या पुढच्या जनरेशनची गरज असेल, आणि टेलिव्हिजनकडे तेवढं वळणार नाहीत लोक. तर हातात मोबाईल घेऊन आणि OTT प्लॅटफॉर्मवरच आपल्याला पुढची एंटरटेनमेंट आपली बघावी लागेल. त्यामुळे आम्हाला कलाकारांना सुद्धा तिकडे डायव्हर्ट व्हावंच लागेल. एवढ्या सगळ्या याच्यातून तू अभिनय केलास, पण तुझा ड्रीम रोल कोणता आहे? किंवा मला असं विचारायचं की तुझ्या अभिनयाचा कस लागेल त्याच्यामध्ये, अशी एखादी भूमिका तुला मिळणं अपेक्षित आहे, किंवा तू केलेली आहेस की ज्याच्यामध्ये तुला मला वाटेल सोयरेची की. भूमिका अशी वाटते की ज्याच्यात माझा खरंच कस लागला होता. म्हणजे
काही अंशी जेव्हा प्रयोग व्हायचा तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे रिहर्सलच्या दरम्यान मी पण एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं ते वरच्या लेवलला मी माझ्याकडून करू शकेन, किंवा ती 70 वर्षाची ताई आणि 45 वर्षाची माई अशी दोन कॅरेक्टर्स एवढी डिस्टिंक्ट होऊ शकतील की आम्ही ज्या वेळेला कर्टन कॉल घ्यायचो तेव्हा म्हणजे काही पहिल्या रायलीतले प्रेक्षक मला म्हणायचे की अहो माईंना बोलवा, कारण तेव्हा मी ताई म्हणून नाटक संपायचं तर त्यांनाही आम्हाला भेटायचंय. तर ते एवढं वेगळं होईल आणि लोकांना खरंच कळणार नाही, या लेवलला जाईल, हे मला पण एक आश्चर्य होतं. आणि ते कसं झालं माझ्याकडून मला माहिती नाही. तर डेफिनेटली सोयरेचा रोल हा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्याच्यात माझा कस लागला. आणि मला असं वाटतं की माझा ड्रीम रोल हा म्हणजे दुसऱ्यांनी केलेला मी करेन किंवा मला तो करायला आवडेल किंवा मला तो जमेल, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्याकडे अशी काहीतरी कॅरेक्टर्स हवी, जसं सोयरे हे प्रोजेक्ट होतं की ज्याच्यात मी काहीतरी वेगळं केलं, ते लोकांना वाटावं की अरे हे कधीतरी करून बघायला पाहिजे, की हे वेगळं केलं गेलं. किंवा रादर काही वर्षांनी वळून बघताना आपल्याला वाटलं पाहिजे की अरे हे कसं जमलं बाबा आपल्याला, म्हणजे हे खूप छान काहीतरी होऊन गेलं आपल्या हातून. तर असं वाटणारं काहीतरी कॅरेक्टर, म्हणजे आता टेलिव्हिजन मध्ये महाश्वेताची राधा असेल किंवा या सुखानोची सरिता असेल, तर ही स्वामिनी मधली गोपिका ही त्याच्या खूप पलीकडे जाऊन झाली माझ्या हात. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की तसे रोल्स कुठेतरी यायला हवेत की जे वेगळे करता येतील आणि जे वेगळे घडतील आपल्या हातातनं. तर अशी कॅरेक्टर्स करायला आवडतील मला. म्हणजे आता टिपिकल 30 कॅरेक्टर्स नको, कुठेतरी ब्रेक हवाय. आणि मला वाटतं ते कुठेतरी सुरू झालंय, म्हणजे चांगली प्रोजेक्ट अप्रोच होत आहेत. तर चांगल्या फिल्म्स करणं आता आवश्यक आहे. तर तशा मला करायच्या आहेत की ज्याच्यात खूप फक्त आई म्हणून नाही, पण त्या एक स्वतःच काहीतरी कॅरेक्टर असेल, त्या व्यक्तिरेखेला स्वतःच काहीतरी म्हणणं असेल, तर अशी कॅरेक्टर्स करणं जास्त आवडेल मला आणि त्याची अपेक्षा आहे आता. आता सध्या काही सिरियल्स म्हणजे येणारे काही आहेत का सिरियल्स? नाही, आता या लॉकडाऊनच्या सगळ्या ह्याच्यात सगळंच बंद आहे, त्यामुळे आहे ते काम सुरू आहे. आता ते सगळं सॉर्ट आउट झालं हा कोरोनाचा प्रकार की मग काहीतरी प्रोजेक्ट सुरू होतील. तुझा मुलगा पण याच क्षेत्रात आहे का अमेय? त्यांनी या क्षेत्रात येणं अपेक्षित आहे का तुला, किंवा त्यांनी वेगळं काही करावं असं वाटतं? तो या क्षेत्रातच आहे. तो आता MA करतोय ऍक्टिंग मध्ये आणि ललित कला केंद्राला पुण्याला त्यांनी ऍडमिशन घेतली. त्यामुळे त्याचं पण आता सगळं ऍक्टिंगचं सुरू आहे. पण तो आमचं म्हणणं तेच होतं की फक्त बॅकग्राऊंड घरात आहे म्हणून तू या फील्डमध्ये येऊ नकोस, तर तुझा त्याचा अभ्यास हवा आणि तुला काय वाटतं, तुला कसं डेव्हलप होता येईल याच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे, जे आम्हाला घेता आलं नाही. म्हणजे फक्त नाटकाचं शिक्षण असं नाही झालं ना, आम्ही करत करत अनुभवाने आम्हाला एक एक अनुभव येत गेला, त्यातून आम्ही शिकत गेलो. तर ते खूप गरजेचं आहे की ते तू शिकलं पाहिजे. हा आमचा दोघांचाही हेका होता आधीपासूनचा. त्यामुळे आता तो शिकायला गेल्यानंतर त्याचं वाचन वाढलंय. तो बाहेरच्या देशातल्या नाटककारांची नाटकं वाचतो, आपल्या इकडची सगळी नाटकं वाचतो. त्यामुळे आमच्यापेक्षा त्याचे विचार बदलत चालले, त्याचे विचार खूप प्रगल्भ होत चाललेत. आणि आम्हाला तेच अपेक्षित होतं की फक्त आम्ही जे केलं तेच तू कर, ह्याला काही अर्थ नाही. तू त्याच्याही कितीतरी पटीने किंवा कितीतरी पावलं पुढे गेला पाहिजेस आणि ते तुझं तू गेला पाहिजेस. तर मला असं वाटतं की ते आता एक्सप्लोर करतोय. तो तिथे पुण्यात तो एकटा राहतोय, त्यामुळे त्याला वेळ देता येतोय आणि त्याच्या बोलण्यातनं जाणवतोय की तो कुठेतरी ते सगळे विचार करतोय आणि कुठेतरी काहीतरी पुढे जातोय. म्हणजे नुसतंच टाइमपास म्हणून प्रोजेक्ट करण्यापेक्षा बेसिक लेवलला नाटक म्हणजे काय इथून सुरुवात करून तो आता पुढे जातोय. तर म्हणजे मला वाटतं की जे आम्हाला अपेक्षित आहे ते त्याच्याकडून घडू शकेल. तुझ्या मुलाबरोबरचे तुझे फोटो जेव्हा बघितले तेव्हा एवढा मोठा मुलगा आहे, तुला असं वाटतच नाहीये. तुला जेव्हा पहिल्यापासून आम्ही बघतो तशीच तू आतापर्यंत आहेस. या तुझ्या फिटनेसचं रहस्य काय? फिटनेस म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक तर प्रेझेंटेबल राहायला हवं. म्हणजे इग्नोर करून किंवा नुसतंच खाणं पिणं अशा ह्याच्यात न राहता स्वतःकडे फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. आणि आता ती काळाची गरज आहे. रादर आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डची पण गरज आहे. कारण आता LED आलेत आणि ह्या LED स्क्रीनवर
तुम्ही जास्त तुमची फिगर स्ट्रेच होते, त्यामुळे तुम्ही जास्त जाड दिसता. तर ह्या सगळ्या हम्म. प्रकारात एकतर प्रेझेंटेबल राहणं गरजेचं आहे, आणि स्वतःसाठी सुद्धा आपण फिट असू तर आपल्याला पण एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. तर या सगळ्या हे मला खूप पटतं आणि हे मला अगदीच मनापासून वाटतं. त्याच्यामुळे रोजचे एक्सरसाइजेस किंवा डाएटला मी खूप स्ट्रिक्टली फॉलो करते. ते म्हणजे असं मी वाटतंय फुडी तुझ्याकडे बघून की तू खूप डाएट करत असेल. हा, म्हणजे मी खाते सगळं. मी लोणी पासून तुपापासून सगळंच रोज खाते, पण त्याला एक शिस्त आहे. आणि जंक फूड नाही खात मी जास्त. शूटिंगला जाताना पण मी घरचा डबा घेऊन जाते. तर मला असं वाटतं की कधीतरी तुम्ही चीट करणं ठीक आहे, म्हणजे पण तुम्ही म्हणजे तुमच्या शरीराला टेकन फॉर ग्रँटेड करू नये, कारण ते खूप महागात पडतं नंतर. तर फिटनेस हा महत्वाचा आहे, मग तो कुठल्याही माध्यमातून असेल. तुम्ही नुसतं रेग्युलर चालत असाल, योगा करत असाल, जिमला जात असाल, स्वतःच एक्सरसाइज करत असाल, पण ते गरजेचे आहे. त्यामुळे तो वेळ खूप महत्वाचा आणि तो स्किप करण्यासारखा नाहीच आहे. म्हणजे ह्या गोष्टी या कंपल्सरी व्हायलाच पाहिजेत. म्हणजे जसा आपण श्वास घेतो तसा फिटनेस आपण पाळलाच पाहिजे. म्हणजे तेवढा तो गरजेचा आहे असं मला वाटतं. आणि डाएटचं ठीक आहे, म्हणजे तुम्ही कधीतरी तुम्हाला हवं तसं खाऊच शकता, पण त्या शरीरावर अत्याचार करून उपयोगाचे नाही. की मला आवडतं म्हणून मी वाटेल तसं वाटेल त्या प्रमाणात खाऊन मग त्रास होणं, ऍसिडिटी होणं, हे सगळे प्रकार आहेत. त्याच्यापेक्षा आपण आपल्या शरीराला जे झेपेल ते खावं आणि मग ते पचवावं, एवढं गरजेचं आहे. ते गरजेचं असताना ते केलं की मला वाटतं की सॉर्टेड आहे सगळं. हा तुझा असा सगळा आनंदीदायी प्रवास आज ऐकल्यानंतर आणखीच खूप छान वाटलं. आता आपण रॅपिड फायर घेणार आहोत शेवटी. बर, ओके. पहिलं प्रेम, नाटक की मालिका? अरे बापरे. अं, मला ना नाटक जास्त आवडतं. आवडते कलाकार, शरद पोंक्षे की अविनाश नारकर? अविनाश नाथ. आवडतं क्षेत्र, जाहिरात की चित्रपट? जाहिरात. आवडता छंद, तुला तो प्रश्न विचारायचा माझ्याकडनं राहून गेला की तू सुतार आणि नृत्य यातलं कोणतं तुला आवडत होतं जास्त जेव्हा तू करत होतीस? कशात कशात काय काय कळलं नाही मला. डान्स पण करत होतीस, तुला लायन्स क्लब बक्षिसं मिळालेली आहेत ना नृत्यात? आज मी शिकत होते, पण तो अजून म्हणजे अजून मी शिकण्याच्या प्रोसेस मध्येच आहे. म्हणजे मी ते पूर्णच झालं नाही. ते एक गोष्ट आहे की जी मी दरवर्षी कुठेतरी क्लास जॉईन करते, भले सोनियाकडे असेल, दीपालीकडे असेल, पण कामाच्या ह्याच्यात परत तो वेळ नाही दिला जात. त्यामुळे माझं ते एक काय म्हणूया की इच्छा आहे ती अजून, की मी अजूनही डान्स शिकावा. ते मी शिकले नाहीये डान्स. मग नृत्य की सतार वाजवणं? सतारही वाजवत होतीस ना तू? सतार मी जास्त शिकले नृत्यापेक्षा मला वाटतं, त्यामुळे सतार आवडेल मला. आता आवडता जिम्या होता तुमच्याकडे ते की आत्ता आलेलं माऊ? नाही, त्याच्याबद्दल दुमत काहीच नाहीये किंवा त्याचा पर्याय असूच शकत नाही. दोघही खूपच जीवाभावाची आहेत माझ्या. कारण तुझ्या माऊचे व्हिडिओ बघितल्यानंतर ते बघताना सुद्धा खूप मजा आली. हो, फक्त एक फरक असतो की कुत्र्यांना खूप कळतं आणि त्यांचं गिव्ह अँड टेक खूप जास्त चांगलं असतं. मांजरांना तसं ते राजे असतात, त्यामुळे ते आपल्याला पाळतात आणि आपण कुत्र्यांना पाळतो. त्यामुळे मांजरांना त्यांच्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं, पण कुत्र्यांबरोबरचं ट्युनिंग हे वेगळं असतं. पण आफ्टर ऑल दोघंही काय बाळच आहेत, त्याच्यामुळे ती अगदीच जवळची म्हणजे आहेत आता दोघं. सध्या तुझा लॉकडाऊनचा पिरियड माऊ मध्ये खूप छान जात असेल. हो, अगदीच सकाळपासून रात्रीपर्यंत. रात्र मध्यरात्री सुद्धा त्याला मध्येच खायला द्यायला तो उठवतो आणि मग त्याला ते सॉर्ट ऑफ भरवावं लागतं. घास करून द्यायला लागतात त्याच्या फूडचे, मग तो खातो. आणि आता तुझ्याशी बोलत असलेला काऊ पण? हो, तो पण, त्याचं नाव मी सोनू ठेवलंय. त्याला बरं. पनीर खूप आवडतं आणि तो माझ्या हातातनं गोष्टी खातो. आणि रादर आता जसं बोलत होता तो, मी इथे बसले खिडकीत की तो येतो. मग त्याला पपई चालते, कलिंगड आवडतं, पनीर खातो. मग ते भरवायचं त्याला, हातातनं दिलं की तो जातो. पण तो अमेयला पण उठवायचा. म्हणजे आता टोगोमुळे आम्हाला खिडक्या उघडता येत नाहीत, पण अमेयची बेडरूम आहे आणि तो इथे झोपायचा तेव्हा तो वरती
ग्रिलवर येऊन तो उठेपर्यंत ओरडत राहायचा. मग तो उठला सकाळी 8 वाजता की मग हा जायचा. त्यामुळे त्याचं काहीतरी वेगळंच गणित आहे त्या कावळ्याचं, मला कळत नाही. बरं, तो तोच आहे हे ओळखायला त्याच्या पायात एक अशी तुटलेली रिंग आहे, ती कशी अडकली काय काही माहिती नाही मला. त्यामुळे त्याच्यावरून तो कळतो आम्हाला की तो तोच आहे. त्यामुळे किती तोही छान एक वाटत आहे. असेल ना या सगळ्यांमध्ये तुझा हो. वेळ आणि जे त्या प्राण्यांशी आपलं एक हे अगदीच. जुळतं ते. आता शेवटचा प्रश्न म्हणजे याच्यातला रॅपिड फायर मधला, आवडता रोल सोनपंखी मधला की सोयरे सकळ? सोयरे सकळ. म्हणजे सोयरे सकळनी तुला खूप जास्त अभिनयामध्ये खूपच समृद्ध केलं, तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूपच म्हणजे कस त्याची लावला त्या कॅरेक्टर आणि त्यांनी समाधान खूप दिलं मला. म्हणजे प्रयोग करतानाच तुम्हाला एखादं कॅरेक्टर जगल्याचं जे समाधान असतं ते मला सोयरेने पुरेपूर दिलं. म्हणजे ते ऍक्सिडेंटली बंद झालं नाटक 60 प्रयोगांमुळे मध्ये, करोना त्या सगळ्याच प्रकारामध्ये ते थांबलं. पण म्हणजे आमचं असं झालं की एक त्याला पूर्णत्व त्या प्रयोगाला प्राप्त व्हायला हवं होतं, जे कुठेतरी अर्ध राहिलंय त्या नाटकाचं दुर्दैव आहे. अदरवाईज सगळंच खूप छान जमून आलंय आता ते त्या नाटकात. पुनरुज्जीवित होईल का पुन्हा? नाही, आता मला कठीण वाटतंय कारण त्याचा सेटही खूप हेवी होता आणि खूप हेवी कंटेंटचं नाटक होतं, त्यामुळे आता ते करणं कठीण आहे. आता म्हणजे नाही ज्यांनी होणार. बघितलं नाहीये आमच्यासारख्या प्रेक्षकांनी, त्यांना ते पुन्हा लाईव्ह बघणं म्हणजे नाही नाही तुला परत नाही नाही, ते रेकॉर्डेड स्टेजवर पण नाहीये ना. आमच्या डोक्यातच नव्हतं की ते थांबेल किंवा थांबेल. थांबावं हा, लागेल. हा. कारण मी त्यामुळे ते ते बघत होते की कुठे मिळतंय का मला बघायला, पण ते नाही मला दिसलं. नाही नाही नाही, रेकॉर्डेड नाहीये ते, त्याच्यामुळे ते गेलंच, म्हणजे ते निसटलं आता सगळंच. अरे रे, खूप अशा वेळेला हंगळ वाटते. असे हो, काही ते अगदी क्षण अगदी आपल्याला पकडून ठेवता येत नाहीत आणि नंतर ते निसटून जातात. खरं असं काहीतरी होतं मात्र. अगदीच. आजच्या या साहित्य सख्याच्या व्यासपीठावर तू आलीस, अगदी म्हणजे तुला दीपालीनी सांगितलं काळेनी आणि तू हो म्हणालीस. आमच्यासाठी तो इतका आनंदाचा दिवस होता. 1 मे नंतर कुठेही पुढे शूटिंग हा, सुरू आमच्या होईल. शूटिंग अजून ठरत नाहीये कारण बाहेरच्या स्टेट्स मध्ये जाऊन काही शूटिंग सुरू झाले आहेत. काय आमचं झालं शिफ्ट करायचंय, पण ते जर अजून चाललंय की समजा 1 तारखेनंतर लॉकडाऊन कॉल ऑफ केला तर इथे करता येईल, कारण अदरवाईज ते सगळंच व्याप आहे. म्हणजे अख्खं युनिट शिफ्ट करायचं म्हणजे जरा कठीण आहे. कठीण म्हणून ते असतं. सगळंच डळमळीत आहे. म्हणून मग तुझा जो विशेष आम्ही स्पेशल सेलिब्रिटी स्पेशल कार्यक्रम 1 मे घेणार होतो, पण हो, ही सगळी अडचण लक्षात घेऊन आम्ही म्हटलं की काही नाही, आपण आज आपला महाराष्ट्र दिन साजरा करू. आणि बरं झालं पण. येस. 25 एप्रिलला म्हणून तुला बोलवलं, तू आलीस. खरं तर म्हणजे त्याचाच इतका आनंद आणि खूप छान मारल्यास आमच्याशी. त्यामुळे येस. या सख्याच्या या सगळ्या मैत्रिणींच्या वतीनं मी तुझे आभार मानते खरं तर. अरे नाही. आणि तू अशीच कायम म्हणजे भरारी उंच घे, पण तुझे जे बंध प्रेमाचे आहेत ते प्रेक्षकांशी, रसिकांशी, आमच्याशी सतत जोडलेले असू देत आणि येस. तुला खूप पुरस्कार मिळू देत, तुझ्या मनासारखे रोल तुला करायला मिळू देत आणि हा सगळा अभिनयाचा आनंद तू आम्हाला देत राहा आणि आम्ही हा बघत राहू, असेच अनेक वर्ष जाऊ देत अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि येस. तुझे आभार मानते. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा. थँक्यू. थँक्यू सो मच.